नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या द ग्रेट महाराष्ट्र या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगणार आहे की लीडने विचारलेले प्रश्नांचे उत्तर म्हणजे लीडने विचारलेल्या ऑब्जेक्शनचे उत्तर तुम्हाला कशा प्रकारे द्यायचे, तर तेच आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा, म्हणजेच तुम्हालाही समजेल की तुम्हाला एखाद्या लीडने प्रश्न विचारला तर त्याचं काय उत्तर दिलं पाहिजे हे तुम्हालाही समजेल. मित्रांनो, व्हिडिओला स्टार्ट करा. पहिलं ऑब्जेक्शन काय आहे तर दादा, माझी पेमेंट झाली की मी बिझनेस स्टार्ट करतो किंवा सॅलरी आल्यानंतर मी बिझनेसला स्टार्ट करतो. सिम्पली त्यांना सांगायचंय की बघा दादा, बिझनेसला तर तुम्ही कधीही स्टार्ट करू शकता, असं नाही की आजच केलं पाहिजे उद्याच केलं पाहिजे. आपल्या द ग्रेट महाराष्ट्र या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये लिमिटेड सीट्स आहेत आणि त्या लिमिटेड लोकांनाच मिळतात. तुम्हाला देखील जर खरंच बिझनेस स्टार्ट करायचा असेल, खरेच स्किल शिकायचे असतील तर बघा, बिझनेस स्टार्ट करण्यासाठी ऑपॉर्च्युनिटी खूप कमी आहे. माझ्याकडे फक्त आणि फक्त 5 सीट्स अवेलेबल आहेत, कारण की 15 सीट काल होते, त्यापैकी 10 सीट काल बुकिंग झाली आणि आज माझ्याकडे फक्त आणि फक्त 5 सीट्स आहेत. जर तुम्हालाही करायचं असेल तर तुम्ही स्टार्ट करा, कारण की मला अजून खूप लोकांना तुमच्यासारखं इन्व्हिटेशन प्लॅन कॉल करायचा आहे आणि त्यांना सांगायचं आहे की कशा प्रकारे आपला बिझनेस आहे. ते देखील स्टार्ट करू शकतील. तुम्हालाही करायचं असेल तुम्ही देखील स्टार्ट करून घ्या. बाकी मित्रांनो, हे जर आपलं फर्स्ट ऑब्जेक्शन. त्यानंतर येतं आपलं सेकंड ऑब्जेक्शन. ते म्हणजे काय तर त्याला बिझनेस स्टार्ट करतो बट पेमेंट रिफंड मिळेल का. त्यांना सांगायचे की बघा, रिफंडची पॉलिसी आपल्या कंपनीची आहे 24 तासांची. त्यामध्ये जर तुम्ही रिफंड पॉलिसीला अप्लाय केलं तर रिफंड मिळतं. अदरवाईज जर तुम्हाला रिफंड पाहिजे असेल तर अनेक गोष्टी फॉलो कराव्या लागतील, त्या केल्यानंतर रिफंड मिळेल. आणि जर खरंच तुम्हाला स्किल शिकायचे असतील, पैसे कमवायचे असतील तर रिफंडचा विचारच करू नका. हे पैसे तुम्ही शिकण्यासाठी कुठेतरी गुंतवले हा विचार करा. ओके. त्यानंतर येतो मित्रांनो आपलं तिसरं ऑब्जेक्शन. ते म्हणजे काय तर फॅमिली पैसे देत नाही. त्यांना सांगायचं बघा, आज तो वय 16, 17, 18, 19, 20, 21, 22 वर्ष आहे. मी जेव्हा बिझनेस स्टार्ट केलं होतं तेव्हा माझं वय फक्त आणि फक्त 16 वर्ष होतं आणि मी बिझनेस स्टार्ट केला होता. स्टार्ट केल्यानंतर मला देखील माझी फॅमिली काहीच सपोर्ट करत नव्हती. तरीही मी माझे स्वतः पैशांची ऍडजस्टमेंट केली. मित्रांकडनं पैसे घेतले, फॅमिलीकडनं घेतले, नॉर्मली फ्रेंड्स वगैरे अशा अनेक लोकांकडनं पैशांची ऍडजस्टमेंट केली आणि बिझनेसला स्टार्ट केलं. तर बघ, जर खरंच तो एक सिरियस पर्सन असतील आणि खरंच तुला पैसे कमवायचे असतील तर खरंच तुझ्याकडे ही अपॉर्च्युनिटी आलेली आहे. बिझनेसला स्टार्ट कर, ऍक्शन घे. बाकी डिपेंड तुझ्यावरती, तुला ऍक्शन घ्यायचंय का विचार करत राहायचे. त्यानंतर मित्रांनो आपलं चौथं ऑब्जेक्शन. ते म्हणजे काय तर मला फ्री मध्ये बिझनेस स्टार्ट करायचं. त्यांना क्लिअरली सांगायचं बघा, कोणताही बिझनेस फ्री मध्ये मिळत नाही, कोणताच बिझनेस फ्री मध्ये मिळत नाही. त्यांना हे सांगायचं का, कारण की बघा, जर तुम्हाला चहाची टपरी जरी टाकायची नॉर्मली रस्त्यावरती, तिथे तुम्हाला रेंट येतो, त्यानंतर तुम्हाला ती गाडी बनवायला खर्च येतो, अशा अनेक गोष्टी तुम्हाला खर्च करावा लागतील. जवळजवळ 60 ते 70 हजार रुपये चहाची दुकान टाकायला सुद्धा लागतात. तर विचार करा, जर चहाची दुकान टाकायला जर पैसे लागू शकतात तर डिजिटल मार्केटिंग, फ्रीलान्सिंग, ऑनलाईन इन्कम सोर्सला किती पैसा लागला पाहिजे. तरी तुम्हाला नॉर्मली फक्त आणि फक्त 5 ते 10 इन्व्हेस्टमेंट करायचे आणि त्यामध्ये तुम्ही बिझनेस स्टार्ट करू शकता. त्यानंतर एक आपलं ऑब्जेक्शन नंबर 5. ते म्हणजे काय तर तू किती कमवले. त्यांना सांगायचं बघा, मी आतापर्यंत खूप सारे इन्कम केलेले आहे, ते देखील मी तुम्हाला सांगू शकत नाही, कारण की तुम्ही जेव्हा माझ्या बिझनेसचे पार्ट बनतात, जेव्हा तुम्ही माझ्यासोबत स्टार्ट करणार त्याच वेळेस मी तुम्हाला सांगू शकतो की मी आतापर्यंत किती कमवले. अदरवाईज माझ्या कोणालाही सांगू शकत नाही. का, कारण की आपल्या कंपनीच्या काय पॉलिसी आहेत, काय रूल्स आहेत. अदरवाईज जर तुम्हाला बघायचं असेल मी किती कमवले, माझ्या स्टुडंटने किती कमवले, तर माझं इंस्टाग्राम प्रोफाईल आहे, जाऊन तुम्ही पूर्ण हायलाइट वगैरे सगळ्या गोष्टी चेक करू शकता. त्यासाठी तुमचं इंस्टाग्राम आणि टेलिग्राम बनणं आवश्यक आहे. तुम्ही टेलिग्राम चॅनल बनवा, इंस्टाग्राम अकाउंट बनवा, अशा अनेक गोष्टी करा, त्यांना ट्रस्ट तुमचा दाखवा. त्यानंतर येतो मित्रांनो ऑब्जेक्शन नंबर 6. ते म्हणजे काय की दादा, तुझ्यावरती मी ट्रस्ट कसा ठेवू. त्यांना सिंपली सांगायचं बघ दादा, ट्रस्ट ऑनलाईन कसा ठेवायचा, राईट. ट्रस्ट माझ्यावरती कसं ठेवायचं. माझं इंस्टाग्राम प्रोफाईल आहे, टेलिग्राम आहे, ते चॅनल प्रॉपरली चेक करून घे, प्रॉपरली जाऊन बघून घे. त्यामध्ये अनेक स्टुडंटची इन्कम, माझी इन्कम, माझ्या सरांची इन्कम, माझ्यासोबत ज्यांनी स्टार्ट केलं अशा अनेक इन्कम मी डेली स्टेटस स्टोरी टाकते. माझी स्टेटस बघत असेल तर तुला समजतच आहे की माझ्यासोबत ज्या पण पर्सनने बिझनेस स्टार्ट केले तो प्रत्येक पर्सन आज पैसा कमवत आहे. तुलाही कमवायचे असतील तर तोही कमवू शकतो. त्यानंतर येते मित्रांनो ऑब्जेक्शन नंबर 7. ते म्हणजे काय तर ऑनलाईन मी तुझ्यावरती ट्रस्ट कसा ठेवू. त्यांना सिंपल हे सांगायचे बघा, तुम्ही राहताय महाराष्ट्राच्या एका कोपऱ्यात, मी राहतोय महाराष्ट्राच्या एका कोपऱ्यात, राईट. तुम्हाला जर ऑनलाईन ट्रस्ट ठेवायचं नसेल तर आता एक विचार करा, ऑनलाईन तुम्ही प्रत्येक गोष्टीवरती आज ट्रस्ट ठेवता. जेव्हा फोन पे आलं होतं, मोबाईल पे आलं होतं, तेव्हा तुमचा देखील त्यावरती ट्रस्ट नव्हता किंवा तुमच्या पार्टनरचा, मदरचा कोणाचाही ट्रस्ट नव्हता, तरी ते युज करत आहे का करत आहे, कारण की त्यांना माहिती 7 ते 8, 10 वर्ष झाली फोन पेला, गुगल पेला, आणि त्यावरती अनेक लोक लाखो रुपयांच्या दिवसाला ट्रान्झॅक्शन करतात. तुम्ही देखील करू शकता, राईट. अशा त्यांना गोष्टी सांगायच्या. त्यानंतर येतो ऑब्जेक्शन नंबर 8. ते म्हणजे काय तर दादा, डेली किती वेळ द्यावा. सिंपली त्यांना सांगायचे बघा, दिवसाचे तुम्हाला 1 ते 2 तास या बिझनेस साठी द्यायचे आहेत आणि 1 ते 2 तास देऊन तुम्ही चांगल्या प्रकारे इन्कम करू शकता. त्यानंतर जर तुम्ही अधिक टाइम देऊ शकता, 2, 4, 6 तास, तर बेस्ट आहे, कारण की तुम्ही त्यावरूनच चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकता. त्यानंतर येते मित्रांनो ऑब्जेक्शन नंबर 9.
की दादा लोक काय बोलतील. मला एक गोष्ट सांगा म्हणायचं दादा, आतापर्यंत तू लोकांचाच विचार केला म्हणून आधी नाही. जर लोकांचा विचार केला नसता चांगल्या प्रकारे तू आज कुठेतरी सेटल असता. खरी गोष्ट सांगतो, मी जर लोकांचा विचार केला असता तर मी आज कुठत नसतो. त्यामुळे लोकांचा विचार करणं सोडून दे, कारण की उद्या तुझ्या फॅमिलीमध्ये प्रॉब्लेम आली, येऊ तर नाही पण आलीच तर तुला लोक पैसे सुद्धा देणार नाही, तुझ्या प्रॉब्लेम मध्ये सुद्धा येणार नाही. असे लोक असतात फक्त तुझ्यावरती हसते. तर विचार कर, लोकांना तुझ्यावरती हसू द्यायचंय का तुला तुझ्या लाईफ मध्ये सक्सेसफुल बनायचंय, राईट. त्यानंतर येतो ऑब्जेक्शन नंबर 10, ते म्हणजे काय तर मला नेटवर्क मार्केटिंग वाटत आहे. सो त्यांना सिंपली सांगायचं बघा, आपला हा नेटवर्क मार्केटिंग प्लॅटफॉर्म आहे, हा डिजिटल मार्केटिंग ई लर्निंग प्लॅटफॉर्म आहे. इथं अनेक लोकांना डिजिटल स्किल ई लर्निंग स्किल शिकायला मिळतात आणि ज्यांचा वापर करून तुम्ही माझे स्टुडंट आणि मी अनेक लोक पैसे कमवू शकतात. सो डिपेंड आहे तुम्हाला काय समजायचं, नेटवर्क मार्केटिंग का डिजिटल स्किल. ओके. त्यानंतर येतो ऑब्जेक्शन नंबर 11, ते म्हणजे काय की घरचे म्हणतात जॉब कर. सो सिंपली त्यांना सांगायचं बघा, जॉब तर ठीक आहे, जॉब देखील तुम्ही करू शकता, पण जॉब करता करता तुम्ही पार्ट टाइम हे देखील वर्क करू शकता, अटॅचमेंट वर्क करून. मी स्वतः जेव्हा 16-17 वर्षात होतो तेव्हा देखील माझ्या फॅमिलीमध्ये खूप वाईट कंडिशन होती, खूप परिस्थिती बिकट होती, तरी मी हा बिझनेस करायचो आणि याच बिझनेसमुळे आज मी लाखो रुपये मंथली कमवत आहे. त्यानंतर त्यांचा ऑब्जेक्शन नंबर 12 येतो की दादा या बिझनेस मध्ये किती लोक सक्सेस झाले. सो सिंपली त्यांना सांगायचं बघा, लाखो लोकांनी आतापर्यंत डिजिटल मार्केटिंग म्हणून पैसा कमवलेला आहे. सो तुम्हालाही कमवायचं असेल, सिंपली जायचं गुगलवरती आणि गुगलवरती जाऊन सर्च करा की डिजिटल मार्केटिंग मध्ये किती लोक सक्सेसफुल झाले. त्यामध्ये तुम्हाला रिव्ह्यू मिळेल, फीडबॅक्स मिळेल, अशा अनेक गोष्टी गुगलवरती तुम्हाला मिळून जातील. सो गुगलवरती जाऊन डायरेक्टली सर्च करा, कारण की मी तर खोटं बोलू शकतो बट गुगल तुम्हाला खोटं बोलू शकत नाही. सो डिपेंड आहे तुमच्यावरती, तुम्ही जाऊन एकदा चेक करा प्रॉपरली की काय सांगत आहे गुगल. ओके. त्यानंतर तुम्ही बिझनेस स्टार्ट करा. बाकी मित्रांनो, जर तुम्हाला देखील आजचा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वरती नक्कीच क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला आपल्या ट्रेनिंग सिरीजचे नवीन नवीन व्हिडिओज पाहायला मिळतील. बाकी थँक्यू सो मच.